आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीची आंब्याची चटणी करणार आहोत। मी इथे कच्च्या कैरीचे असे काप करून घेतले। इथे सुकं खोबरं घेतलंय 1 चम्मच, थोडा गूळ, लसूण, अद्रक, थोडा कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, इथे तिखट सुक्या मिरच्या घेतल्या आणि काश्मीरी असेल तर कलर साठी ते पण घ्यायच्या, थोडी मेथी दाणे 10-15, मीठ, जिरं, मोहरी आणि हिंग। इथे मी थोडं तेल टाकून घेते 1 चम्मच, तेल गरम होऊ द्यायचं। मोहरी घालते, मोहरी तडतडायला लागली, जिरं घालते अर्धा चम्मच, हे तडतडलंय तर मी लाल सुक्या मिरच्या घालते, कढीपत्ता आणि मेथीचे दाणे, याला जळू द्यायचं नाही। गॅस बंद करते। खोबऱ्याचे तुकडे असले तर घालू शकता, इथे माझ्याकडे सुकं खोबरं आहे, किसलेलं आहे म्हणून मी ते घालते। याला व्यवस्थित परतून घ्यायचं। बघा मिरची पण परतल्या गेली, खोबरं पण। यात हिंग घालायचा, आधी जर हिंग घातला तर थोडा जळू शकते म्हणून आता मी हिंग घातलाय। आता हे सगळं आपल्याला एका मिक्सरच्या पॉट मध्ये काढून घ्यायचं। तेल वगैरे सगळं हे फोडणी जी आहे ना ते सर्वच मिक्सरच्या पॉट मध्ये काढायची। हे बघा हे सगळे फोडणी मी तेल वगैरे सगळं मिक्सरच्या पॉट मध्ये काढून घेतलंय। आता इथे मी 2 तिखट मिरच्या घेतलेल्या चांगला कलर यायसाठी, आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची घालते। आपल्या आंब्याचे काप, इथे मी एक छोटा आंबा घेतलाय। तिखट तुम्ही थोडा कमी जास्त करू शकता। गूळ घालायचा आणि लसूण आणि अद्रक आणि मीठ घालायचं। आता हे मिक्सरला छान जाडसर असं वाटून घ्यायचं। अशा प्रकारे मी सगळं मिक्सरला छान वाटून घेतलंय। आपली चटपटी चटकदार अशी कच्च्या कैरीची चटणी तयार आहे। अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा। वेगळ्या पद्धतीचे आवडल्यास कमेंट करा, लाईक शेअर करा। आज आपण बनवत आहे चैत्र महिन्यात बनवली जाणारी आंबे डाळ। त्यासाठी इथे मी चना डाळ घेतली आहे, अर्ध वाटी घेतलेली, ते भिजून 1 वाटी झालेली। बघा 3 तास तरी भिजवायची, 4 तास भिजवली पाहिजे पण 3 तास तरी भिजवायची ही चना डाळ। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, हे तुम्ही कमी जास्त करू शकता तिखटपणानुसार, आणि आंबा घेतलाय, त्याला किसून घेतलाय मी। इथे आपल्याला फोडणीला लागणार आहे मोहरी आणि हळद, हिंग, थोडा अद्रकचा तुकडा घेतलाय, जिरं, मीठ, साखर, ओलं खोबरं, कोथिंबीर। आता मी इथे एक मिक्सरचं पॉट घेतलंय, यात आपल्याला सर्वात पहिले डाळ टाकून घ्यायची। डाळ मी हे निथळून घेतलेली, त्यात पाणी नको, भिजत घालून त्यातलं पाणी काढून घ्यायचं पूर्ण। आता 2 मिरची आहे, त्याचे तुकडे करून टाकते। यात घालायचंय आपल्याला 1 चम्मच कैरीचा किस। कैरी हे आंबट असते त्याच्यानुसार घ्यायचं, एकदम घालायचं नाही, नंतर आपण चव घेऊन त्यात टाकू शकतो। ते घेतलंय मीठ, अद्रकचा तुकडा, थोडं जिरं, इथे अर्ध खोबरं घालते मी, खोबरा किस ओल्या खोबऱ्याचा, यांनी डाळीची चव अजून वाढते। असेल तर नक्की घाला तुम्ही, हे पण ऑप्शनल आहे, आणि साखर 1 चम्मच। आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करून, एकदम बारीक फाईन नको, थोडी डाळ पण राहायला हवी। हे बघा मिक्सर चालू बंद करत मी असं जाडसर वाटून घेतलंय, तुम्हाला इथे दिसतंय थोडे डाळीचे पण दाणे आहेत, अशीच पाहिजे आपल्याला। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि याला आता तडका द्यायचा आहे। आता बघा हे डाळ मी सगळी काढून घेतलेली, आता यात मी पुन्हा 1 चम्मच कैरीचा किस घालते। आपण 1च चम्मच घातलेला, आता हा बरोबर होतो 2 चम्मच खोबरा किस आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलंय, त्यात मोहरी घालायची, मोहरी तडतडली, थोडं थांबून हिंग घालायचं आणि थोडीशी हळद। आता ही फोडणी आपल्याला डाळीवरती घालायची, थंड करून घालायची। जर आताच खायला हवी असेल आपल्याला तर गरम घातली तरी चालते। जर आपण थोडा वेळ ठेवून जर डाळ वापरणार असेल किंवा नंतर 2-3 तासांनी, तर आपल्याला फोडणी थंड करून घालायची। गरम फोडणी घालल्याने डाळ लवकर खराब होऊ शकते। ताजं खायचं असेल हे तर गरम गरम फोडणी द्यायची, तडका। आता कैरीचा सीझन आलाय आणि चैत्र महिन्यात ही महाराष्ट्रात गौरीला नैवेद्य म्हणून आणि हळदी कुंकाला बनवल्या जाते। खूप छान लागते चवीला, एकदा नक्की करून बघा। माझी ही डाळ कैरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।